नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे बैलपोळा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईन एडिटिंग करून, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छोटीशी साधी सिंपल घराच्या घरात पूजा केली तर चला ते स्वयंपाक वगैरे चालू आहे. बाकीचा स्वयंपाक सुद्धा झालाय आणि चला इथं पूजा मांडून घ्यायचं चाललंय. तर इथं छानपैकी वस्त्र आथरून घेतलं आणि बैल जोडी आहे माझ्याकडे, तर ही भरपूर वर्षाची आहे. तर तीच इथं झुले वगैरे टाकून आणि छानपैकी इथं पूजा चालू आहे. आणि बघू शकताय तिथं टेबलवर पूजा मांडून घेतली मस्त. आणि अशी घराच्या घरातच पूजा करून घ्यायची, जेणेकरून आता इथले तर काय बैल वगैरे बाहेरचं काही पोळ्याचं दाखवता येत नाही, कारण जेणेकरून इथं नगर भागाचा बैल पोळा आहे. आणि इथं आता आज महिन्यानी बैल पोळा साजरा होतो, त्यावेळेस मिरवणूक काढून आणि मंदिरामध्ये बैल घेऊन जात्या. तर इथं आपण आता ती साधे सिंपल पद्धतीनेच पूजा मांडून घेतली. तर इथं फुलं वगैरे आणि सर्व काय पूजा करून घेतली. नारळ वगैरे सुद्धा आपण इथं पहिल्या पुढं ठेवायचा, नैवेद्य ठेवायचा. नारळ आपण फोडून सुद्धा घेणार आहे. तर चला मस्तपैकी पूजा वगैरे आपली करून झाली आणि सगळ्या मुलांनी पण पूजा करून घेतली. तर बघू शकता अशा पद्धतीने पोळा साजरा आपला साधा सिंपल पद्धतीने स्वयंपाक वगैरे करून घेतलाय. इथं मांजरे सोबत खेळणं चाललंय मुलांचं. पूजा वगैरे झाली त्यांची. आता मी सुद्धा पूजा करून घेते. तर नैवेद्य ठेवून घेतला आणि इथं मस्तपैकी इथं पूजा वगैरे करून घ्यायची. तर एक एक जणांनी सगळ्यांनीच पूजा करून घेतली छानपैकी. इथं आपण बैल जोडीला वळून सुद्धा घेतलं. चला छानपैकी इथं पूजा करून झाली आणि आता जेवण करायचे. नैवेद्य वगैरे ठेवून घेतला घरातल्या देवांना, किंवा आपण जिथं बैल जोडीची पूजा केली तिथं सुद्धा नैवेद्य ठेवून घेतला. आता जेवण करायला बसलो. जेवण साधं सिंपलच बनवलंय. तर बघू शकता गरमागरम भजे सुद्धा चालू आहे, बटाटे भजे. तर मस्त इथं बटाटे भजे सुद्धा छानपैकी इथं गरमागरम चालू आहे. बाकीचा स्वयंपाक अगोदर करून घेतला होता. तर अशा पद्धतीने मस्तपैकी बैल पोळ्याचं दिवस मस्त गेला, साधा सिंपल घराच्या घरात. तर आता हे सगळेजण जेवण करते, आम्ही सुद्धा जेवण करायला बसणार आहे लगेच. चला तर मस्तपैकी आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो. तुम्ही सुद्धा जेवण करायला या. जेवणामध्ये साधं सिंपल जेवण बनवलंय. तर चला मस्तपैकी आजचा छोटासा व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर केला, जेणेकरून घराच्या घरात पूजा वगैरे कशी करते ती. आमच्या गावचा आज पोळा आहे. नगर भागच्या लोकांचा सगळ्यांचा आज पोळा आहे. श्रावणी पोळा असतो. आणि इकडं पुण्याच्या भागामध्ये आज महिन्याने पोळा असतो. भाद्रपद पोळा साजरा करतात ते. तर इथं अजिबात असं पोळ्याचं फिल्म नाही किंवा कुठं काय भेटत नाही. आज महिन्याने भरपूर बैल वगैरे सगळे भेटत आहे. ते इथं घरातच बैल वगैरे आणि छोटीशी पूजा मांडून आणि आपण स्वयंपाक नैवेद्य करायचा. आणि तोच आपल्या गावाकडं भरपूर मिरवणूक निघती छानपैकी वाजत गाजत मंदिरात जात्या मारुतीच्या. तर इथं सुद्धा जाते आज महिन्यानी. पण आज इथला पोळा नाही, त्याच्यामुळं अजिबात इथं काही तसं नाहीये. तर इथं घरातच पूजा मांडायची, मुलांना पाया पडायला लावायचं, जेणेकरून आपण मातीचे जे बैल आणतो त्यांची पूजा वगैरे नैवेद्य वगैरे करायचं, स्वयंपाक करायचा. जेणेकरून जसं आपण गावाकडे करतो त्याच पद्धतीने आपण इथं सुद्धा सण साजरा करतो. पण जसं इथं विकायला सुद्धा बैल वगैरे काही नसत्या. आज महिन्यानी भरपूर बैल वगैरे सगळं काही विकायला असतं. तर आज महिन्याने इथं सर्व काही पानं फुलं तर मंदिराच्या तिथं आपल्याला भेटून जात्या थोडेफार. पण इतर वेळेस ज्यावेळेस त्यांचा पोळा असतो इथं, त्यावेळेस ते सगळं काही असतं इथं विकायला, आणि त्यावेळेस आपला पोळा नसतो. तर इथं थोडेफार बाहेरचे लोक आहे ते अशाच घरामध्ये जास्तच्या पद्धतीने साजरे करतात.
आणि आम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने दरवर्षी साजरा करतो, तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करतो. तर गावाकडं खूप काही मजा येते. गावचे सणच वेगळ्या असत्या आणि गावाकडं कसं गावामध्ये मिरवणूक काढून जात्या. गावाकडं मिरवणूक काढत्या, वाजत गाजत गावात पाया पडायला जात्या. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, घरी बैल ओवाळायला येत असतो, ज्यांच्याकडे बैल आहे त्यांच्यासुद्धा, आणि ज्यांच्याकडे नाही ते सुद्धा गावामध्ये जात असते दर्शन घ्यायला, नारळ फोडायला मारुतीला. तर आम्ही इथंच नारळ फोडतो, जेणेकरून आपण ज्या बैलांची पूजा करतो तर इथं घरीच नारळ वगैरे फोडायचा. आणि गावाकडे जशी मजा येते तशी इथे येत नाही. शेवटी गाव ते गाव असतं आणि गावाला छानपैकी आपण कुठल्याही सणाचा आनंद घेतो. कुठल्याही इथं काही काही वस्तू भेटत नाही, काही भेटत्या, तर त्याच्यातच साक्षी महाराज करून आणि छानपैकी सण साजरा करायचा. तर चला, आजचा व्हिडिओ छोटासा बनवलाय मी, जेणेकरून असं काही बनवण्यासारखं काही नव्हतं. आज महिन्यानी भरपूर बैल वगैरे असतील, त्यावेळेस आपला सण नसतो, म्हणजे ज्यावेळेस आपला जेव्हा असतो तेव्हाच मजा असते. आणि असं इथं काही शूट करायला बैल वगैरे काही तुम्हाला आज भेटले नाही आणि भेटणार पण नाही, जेणेकरून गावाकडं असलं पोळ्याला तर तिथं खूप काही मजा येते. आजचा छोटासा घराच्या घरात मी पूजा मांडली, स्वयंपाक केला, तर तीच पूजा मी तुमच्याबरोबर शेअर केली. आणि अशाच पद्धतीने पोळा साजरा होतो. नगरच्या लोकांचा श्रावणी पोळा ह्यो आणि भाद्रपद पोळा पुण्याच्या लोकांचा असतो. तर अशा पद्धतीने आम्ही पोळा साजरा केला, तुमच्याबरोबर शेअर केला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.